हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण पापडाची रस्सा भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी पापडाचा आपण सुरा तयार करून घेतलेला आहे। डाळव्याचं एका छोट्या वाटी थोडंसं पीठ घेतले, खोबरं वाटून घेतले, लाल तिखट, हळदी पावडर, लसूण, जिरे, लसूण, कोथिंबीर वाटून घेतली आहे। कोथिंबीर काही चिरून घेतली आहे। मसाल्याचे 4 पाकिट घेतले, एक जरीगर, सावजी आणि MD, सुहाना। आता आपण हे मसाला एका छोट्या वाटीत काढून घेऊत। थोडा थोडासा काढायचा, आपल्याला लई जास्त नाही काढायचा। हे काळा मसाला, जरीगर, कारण आपल्याला फोडणीमध्ये टाकायला एकदम सोपं जाईल म्हणून असे हे मसाले काढून घेतले। हे पूर्ण मसाले तयार करून घेतलेले आहेत। हे आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण कोथिंबीर, जिरे टाकून घेतले, खोबरं, हे आपण खोबरं टाकल्यानंतर आपण डाळव्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमधून दळून, ते पोहे खायचे 2 चम्मच घेतलेले आहे, जास्त नाही घेतलं। लाल तिखट, हळदी पावडर, मसाले घेतलेले, मसाले सर्व टाकून घेऊ, एकदा मिक्स करून घेऊ। आता आपण हे पापडाचा चुरा केलेला आपण टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, मिठाचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं, कारण की मीठ हे पापडामध्ये पण राहते, त्याच्यासाठी मिठाचं प्रमाण एकदम कमी। तुम्हाला मी मागं पण सांगितलेलं आहे, आमच्या घराजवळ मंदिर आहे, त्या मंदिराचा आवाज येतो, तर मंदिराचा आवाज येत आहे। हे मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण फोडणीमध्ये पापड मिक्स केलेलं आहे। गरम पाणी तयार करून घेतलेलं आहे, हे गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, ते गरम पाणी टाकून घेऊ। तुमच्या आवडीनुसार रस्सा करू शकता तुम्ही, कमी जास्त। मस्तपैकी आता एक उकळी काढून घेऊत आपण। हे मस्तपैकी आपल्या पापडाच्या रस्सा भाजीला तरी आलेले आहे। उकळी फुटायचीच आहे, उकळी फुटायला काही जास्त वेळ नाही लागत, कारण की आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यासाठी खूप लवकर उकळी येते। हे किती मस्त उकळी येत आहे आपल्या पापडाच्या रस्सा भाजीला।
समजा आपल्या घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीत पापडाची रस्सा भाजी करून पहा. खूप छान लागते खायला. पापडाची चटणी तर खायला खूपच छान लागते, पण रस्सा भाजी पण खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. पहा किती मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि खूप लवकर पण पापडाची भाजी आपली होते. खूप जास्त वेळ काही नाही लागत या भाजीला. पहा किती मस्तपैकी उकळी फुटलेली आहे. खूप छान उकळी आलेली आहे. आता आपण शेगडी बंद करून घेऊ. वरून कोथिंबीर टाकून घेऊ. खूप मस्त लागते वरून पण कोथिंबीर भाजीमध्ये. हे आपली रस्सा पापड्याची भाजी तयार आहे. हे पापडाची भाजी तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकतो. खूप छान लागते, किंवा पोळीसोबत. पोळीपेक्षा जास्त भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी खायला. यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा सांगा. काय चुकत असेल तर ते पण तुम्ही सांभाळून घ्या, कारण की मी नवीन यूट्यूबर आहे. तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जास्त शेअर करा व्हिडिओ. आणखीन तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा बघायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.